मंडळ आयोग वगैरे हे सगळे संदर्भ डोळ्यापुढे आले. 1990 सालामध्ये मंडळ आयोग ही स्थापना झाली आणि एक काळ असा होता की फुले शाहू आंबेडकर यांची विचारसरणी घेऊन आपण जाती अंताची लढाई सुरू केली होती. जाती अंताची लढाई म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचार घेऊन आपण जातीपाती संपवायला निघालेलो होतो. जातीपातीच्या भिंती पाडायला निघालेलो होतो. जाती अंताची लढाई, त्या लढाईचं नाव आहे जाती अंताची लढाई. जातीचा अंत करायचा आणि मानवजात सगळीकडे एकसारखी आहे. बाकी मी कुठल्या जातीचा तू कुठल्या जातीचा असा विचार करायचा नाही. पण मंडळ आयोगानंतर असं व्हायला लागलं की जाती जातीवर आरक्षणाचं प्रमाण ठरलं ना. ह्या जातीच्या लोकांना एवढं आरक्षण, त्या जातीच्या लोकांना एवढं आरक्षण. आणि आता असं काही झालेलं आहे की आपल्या आपल्या जाती बळकट करायच्या, संघटित आपण व्हायचं आणि सरकार दरबारी आपण आपली शक्ती दाखवायची आणि आपल्या पदरात जेवढं म्हणून काही सोयी सवलती पाडून घेता येतील तेवढ्या पाळायच्या, असे दुष्टचक्र सुरू झालेलं आहे. आणि मग त्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे ते या गझलेमध्ये मी मांडलेलं आहे. सारा समाज हल्ली एकात्म आढळेला. सारा समाज हल्ली एकात्म आढळेना. जातीमधून तोही बाहेर का पडेना. सारा समाज हल्ली एकात्म आढळेना. स्वातंत्र्य बंधुता आणि समता आम्हास प्यारी. स्वातंत्र्य बंधुता आणि समता आम्हास प्यारी. सारे तरुण झाले पण चित्र पालटेना. सारा समाज हल्ली एकात्म आढळेना. सात्यंध धूर्त सारे हल्ले लपून करती. सात्यंध धूर्त सारे हल्ले लपून करती. साऱ्या सुधारकांची लढते अजून सेना. सारा समाज हल्ली एकात्म आढळेना. आरक्षणास रक्षण द्यावे जरूर आम्ही. आरक्षणास रक्षण द्यावे जरूर आम्ही. पण ताळतंत्र त्याचा आम्हा मुळी जमेना. सारा समाज हल्ली एकात्म आढळेना. शेवट. चिरला समाज जेथे तो चक्रव्यूह आहे. चिरला समाज जेथे तो चक्रव्यूह आहे. अविनाश भेदुनी ते बाहेर तू येणार. सारा समाज हल्ली एकात्म आढळेना. जातीमधून तोही बाहेर का पडेल. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण काहीतरी